नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी आहे सीए मधून. गुरुकुल परंपरा पुन्हा सुरू होत आहे. गुरुकुल प्रणालीच्या माध्यमातून बालवयातच धार्मिक संस्कार झाले तर भविष्यात सक्षम नागरिकांची पिढी घडू शकते, असं मत उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. सीए इथं आयोजित बालसंस्कार शिबिर सांगता समारंभ आणि वारकरी संमेलन प्रसंगी ते बोलत होते. याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील सीए इथं वैकुंठवासी हभप गुरुवर्य विवेकानंद वासकर महाराज आध्यात्मिक व शैक्षणिक गुरुकुल कोल्हापूर यांच्या वतीने 7 दिवसाचे बालसंस्कार शिबिर आणि वारकरी संमेलन आयोजित केले होते. या कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना नामदार एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी असून बाल संस्कारातूनच देव देश धर्माचे कार्य त्यांच्या हातून व्हावे यासाठी या शिबिराच्या माध्यमातून संत विचार मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी गुरुकुल सारख्या संस्था राज्यात सुरू केल्या पाहिजेत. अशा संस्थांसाठी योग्य प्रस्ताव करून पाठवल्यास सहकार्य केले जाईल. अशा संस्था उभा राहणे ही काळाची आणि देशाची गरज आहे. नंदवाळ तीर्थक्षेत्र विकासासाठी ही निधीची तरतूद केली जाईल असे ते म्हणाले. माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी बोलताना म्हणाले की येणारी पिढी ही वारकरी संप्रदायातील संतांनी सांगितलेल्या तत्वज्ञानानुसार संस्कारक्षम निर्माण व्हावी. त्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान निर्माण व्हावा. संस्कार शिबिरात दिलेल्या शिकवणीसह आई वडिलांनी केलेले संस्कार कधीच विसरू नयेत म्हणून राज्यात वारकरी पिढी तयार होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. यावेळी परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, आपल्या मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी प्रेम, प्रीती, दंडात्मक संस्काराचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून आपल्या मुलांना कठीण परिस्थितीची जाणीव झाली पाहिजे. त्यासाठी आई वडिलांनी आपले मन घट्ट करून त्यांच्यावरती योग्य संस्कार केले पाहिजेत. मुलांच्या आई वडिलांच्या वरती सुद्धा संस्काराची गरज निर्माण झालेली आहे. त्यांच्या हस्ते संस्कार शिबिरात सहभागी झालेल्या मुलांना प्रशस्तीपत्रक वाटप करण्यात आले. यावेळी संस्कार शिबिरातील मुलांनी रामरक्षा स्तोत्राचे पठण केले. यावेळी आमचंद्रदीप नरके यांनी नंदवाळ तीर्थक्षेत्रासाठी सहकार्य करावे अशी मागणी केली. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अशोकराव माने, कौस्तुभ महाराज वासकर, राहुल वासकर, मंगलगिरी महाराज, वैद्यकीय कक्षाचे मंगेश चिवटे, चैतन्य महाराज देवकर, विठ्ठल महाराज चौरे, बाबा महाराज बडवे, अक्षय महाराज भोसले, भागवत महाराज हांडे, राणा महाराज वासकर, सरपंच शीतल कदम यांच्यासह आध्यात्मिक वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. पुढे काय करायचं आहे त्याचा एक व्यवस्थित प्लॅन करा आणि चंद्रदीप आणि आपण त्याला पुढे नेऊ. कारण शेवटी ही समाजाची गरज आहे, ही काळाची गरज आहे, ही देशाची गरज आहे. आज आपण पाहतो ना, देशाच्या सैनिकांनी, लष्कराने पाकिस्तानला चोख उत्तर दिलं, धडा शिकवला. पाकिस्तानने आपल्या निरपराध बेकसूर आपल्या नागरिकांवर, यात्रेकरूंवर जे काही गोळीबार केला, आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम केलं, सिंदूर पुसण्याचं काम केलं, तर ऑपरेशन सिंदूर यांनी त्याला जशास तसं उत्तर दिलं आणि पाकिस्तानला धडा शिकवला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं मी यापूर्वीच अभिनंदन केलेलं आहे. खरं म्हणजे देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि अशाच या सर्व कार्यक्रमामधून कीर्तनकार, आपले सगळे लोक, वारकरी संप्रदाय जो आहे हे आपल्या देशाला दिशा देतो. आणि म्हणून मी जास्त काय बोलत नाही, पण आपल्याला एवढंच सांगतो, हा एकनाथ मगाशी कोणी सांगितले काय रे बाबा राजेश, हा नंदवाळला काय हा आहे. आणि आपल्या यांनी पण दिले ना 70 किलो चांदीचं सोन्या चांदीचं दुकान आहे का तुमचं? नाही, स्वामीजी बोलले ना मगाशी. त्यामुळे तुम्ही चांगलं काम केलं राजेश, याबद्दल धन्यवाद. आपल्याला परमेश्वराचा आणि वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि नंदवाळला अरे बाबा आपणच थांबवलं ना, ते सगळं होईल. ते आता मी काय काय केलं ते माझ्या लक्षात नाहीये, कारण मी
केलेलं कधी सांगत नाही, या हाताचं या हाताला देखील कळू देत नाही. आणि त्यामुळे मी आपल्याला मनापासून, मगाशी तो अमित काहीतरी घेऊन आला होता, शिरे गावातील अंदाजे 150 कुटुंब स्वातंत्र्यपूर्व काळापासून वन जमिनीमध्ये वास्तव्य राहतात. या कुटुंबाची नावे सदरची घर जमिनी कायमस्वरूपी मालकीच्या करावी. मगाशी तुम्ही बोलले काय मागत नाही, हळूहळू एक एक काढतात ते बाहेर. पण असू द्या, ते स्वतःसाठी काय मागत नाहीत, ते समाजासाठी मागतात, जनतेसाठी मागतात. ते शेवटी ही शिकवण बाळासाहेबांची, दिघे साहेबांची आहे. आणि म्हणूनच आज मी एवढंच सांगतो की वारकरी संप्रदाय जो आहे ही फार मोठी ताकद आहे. आणि राणा महाराज, आपल्याला तुम्ही जे काय काम हाती घेतलेलं आहे हे काम थांबणार नाही, ते काम पूर्णत्वास जाईल. कारण स्वामीजी पण इथे बसलेले आहेत, मी ते एक छोटा कार्यकर्ता आहे, परंतु हजारो हात पुढे येतील चांगल्या कामासाठी आणि काही देण्यासाठी. त्याला मनही मोठं लागतं. म्हणून इथं आम्ही फक्त देणं जाणतो, घेणं नाही जाणत. पण देना बँक आहे, लेना बँक नाही. त्यामुळे वेळ फार झालेला आहे आणि मी आज यांची जी भास्कर महाराजांची जी काय परंपरा आहे ही परंपरा फार मोठी आहे. आणि म्हणून या परंपरेतील राणा महाराज आहे आणि त्यांच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो. मला वाटलं नव्हतं की